तासगाव तालुक्यातील एका महिन्याला किती लोक 125 लोक शेती विकतायत. ही धक्कादायक खूप आकडेवारी आहे. शेतीचा विकण्याचं कारण म्हणजे नुसता कर्जबाजारीपणाच नाही, म्हणजे त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. बाबा शेती तुम्हाला जगवू शकते, तुम्हाला लक्झरी लाईफ शेती देऊ शकत नाही. आमचं म्हशीपेक्षा रेडकू मोठं असा खर्चाचे आकडे आहेत आमच्या सध्याच्या. लग्न होत नाही म्हणून शेती विकायची, घर बांधायचं, बंगला बांधायचा, 4 चाकी गाडी घ्यायची आणि उरलेले पैसे सावकारकीला लावायचे. हा फंड आता सगळीकडे चालू आहे. 22 एकर रान होतं ते एका शेतकऱ्याला. 22 एकर रान होतं, म्हणजे त्याच्या घरात 6-6, 8-8, 10-10 बैल जोड्या असायच्या. म्हणजे अन्नधान्याने हे काय मुबलक सगळं होतं. म्हणजे ह्याच्यावरून अंदाज करा की त्या रानाला पेरायला 8 तास जर पेरताना 8 तास मारायची म्हटलं तर 2 दिवस लागायचे. 22 एकराला एवढ्या 22 एकरात आज शेतकऱ्यांना विकून हा सगळा विषय त्याचा संपलाय की त्याचं राहतं घर आज त्याच्या नावावर नाही. म्हणजे 22 एकर फुकून घालवलेलं आहे. 22 एकर फुकून घालवली. राहत्या घराची जागा सुद्धा आज त्याची नाही, तो दुसऱ्याच्या जागेत. त्याची प्रगती तर झाल्या का शेती विकून? प्रगती शून्य झाली त्याची. म्हणजे ज्यावेळी दुष्काळात लोक कामाला जात होते तर तो एका 4 ह्याच्यातनं म्हणजे बुलेटवरनं त्यावेळी तो फिरत होता. आज त्याची आत्ता अवस्था आहे की दुसऱ्याच्या रानात कामाला गेल्याशिवाय तो जगू शकत नाही. बाम याला तर चालेल, पण नेता जगला पाहिजे. नेत्यामागं आपली पोरं आहेत आणि पानपट्टीवर आपली पोरं आहेत. नमस्कार, मी संकेत पाटील. पुन्हा एकदा एका नव्या विषयाचं आणि नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. आज महाराष्ट्रासाठी खूप ज्वलंत आणि धगधगता विषय आहे, तो म्हणजे शेती. 4च दिवसांपूर्वी आपल्याबरोबर जनप्रवासचे पत्रकार विनायक कदम आहेत. त्यांनी एक बातमी लावली होती. तासगाव तालुक्यातील एका महिन्याला किती लोक 125 लोक शेती विकतायत. ही धक्कादायक खूप आकडेवारी आहे. तासगाव हा पूर्णतः ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातच जिथं शेती हा उदरनिर्वाहासाठी प्रथम व्यवसाय मानला जातो, त्याच गावात किंवा त्याच शहरात जर महिन्याला 125 लोक जर शेतीचा व्यवहार करत असतील तर हीच खरी मोठी धोक्याची घंटा आहे येणाऱ्या पिढीसाठी. त्याच विषयावर आपण आज पत्रकार विनायक कदम यांच्याशी बोलणार आहोत. मागील वेळी देखील आपण त्यांच्याशी बातचीत केली होती की आंब्याचा मोहर कमी येण्यासाठी मधुमाशी कशी कारणीभूत आहे हे त्यांच्याकडे आपण जाणून घेतलं होतं. आज पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. खूप धक्कादायक आणि तुम्ही गांभीर्यपूर्ण आकडेवारी मांडली आणि त्यानंतर सगळीकडे हाहाकार उठला की लोक त्याकडे पुन्हा एकदा गांभीर्यानं बघायला लागली. काय मुख्य कारण असेल की लोक शेती विकतायत? आता परंपरागत जी शेती पद्धती आली होती, पहिलं कसं असायचं ग्रामीण भागात, तर पहिल्यांदा शेती म्हटलं जायचं, त्यानंतर कनिष्ठ व्यापार असायचा आणि त्यानंतर नोकरी असायची. पण काही कालांतरानं हे समीकरण पूर्ण बिघडलं. आता पहिल्यांदा सरकारी नोकरी बघितली जाते, त्यानंतर दुय्यम दर्जा हा व्यापाराला दिला जातो आणि आता तृतीय श्रेणीत शेती आलेली आहे. कसं वाटतंय आणि तुम्ही ह्या घडामोडीत आहात, सगळ्या बघताय, तुम्ही काय वाटतंय सांगा पहिल्यांदा. आजच्या तरुणाईचं आता मुलाखतीच्या सुरुवातीला सांगतो की शेती ठेवून काय करायचं हा म्हणजे त्यांना हा प्रश्न पडतोय की शेती ठेवून काय करायचं महत्त्वाचं. हां, त्याच्यातनं आता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्या शेतीचं म्हणजे शेतीत काय पिकत नाही किंवा शेतीचा काय उपयोग नाही किंवा हे जे सगळे गुंठामंत्री होऊन शेतीची एवढी हे केल्या, म्हणजे काय म्हणतो ते, शेतीची एवढी बदनामी केली आणि माध्यमातल्या आपल्याच बंधूंनी शेतीविषयी एवढं निगेटिव्ह हे केलं की शेतकरी म्हणजे दरिद्री, शेतकरी म्हणजे कर्जबाजारीपणा, ह्या गोष्टी एवढ्या बिंबवल्या त्या. मग त्यात TV असेल, मोबाईल असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यातनं शेतीबद्दलचं एवढं निगेटिव्हपणा आम्ही तयार केला आहे की शेतीत काहीच पिकत नाही. एका दाण्याचं 100 दाणं करणारी शेतकरी असतो. हा, शेतकरी शेतीत काय पिकत नाही असं होऊ शकत नाही ना. आमचं काय झालं की अलीकडे आम्हाला लक्झरी जगणं आम्हाला पाहिजे झालं. बरोबर. आणि ह्या लक्झरी शेती तुम्हाला जगवू शकते, तुम्हाला लक्झरी लाईफ शेती देऊ शकत नाही. म्हणजे आमचं म्हशीपेक्षा रेडकू मोठं असा खर्चाचे आकडे आहेत आमच्या सध्याच्या. म्हणजे आपण पुढचं खर्च आपला बघत नाही, त्याच्या आधी तेवढं पैसे उत्पन्न नसताना खर्च करतो. बरोबर. आता पूर्वीच्या काळचं जर सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळची लोक, आत्ताची लोक ह्याची आपण जर तुलना केली तर त्यांचा दिवस पहाटे 4ला आणि 3ला चालू व्हायचा. आता आमचा दिवस आम्ही 2 GB संपायसाठी आम्ही रात्र जागतोय. म्हणजे आता गावाकडे पण ही सगळं धक्कादायक आहे खरं तर. शहराकडे शहर रात्रभर जागे राहते, तर आता शहरच जागे राहत नाही तर गाव पण जागे राहते. गाव जागे राहते किंवा गावातल्या सगळ्या जुन्या लोकांच्या ज्या काही गोष्टी होत्या तर त्या गोष्टी सगळ्या बदलल्या त्या. तर त्या पूर्वीचे लोक वेळेला महत्त्व देत होते. वेळेचं महत्त्व आत्ता कुठं आहे? वेळ अजिबात पाळली जात नाही. आता दिवस उगवल्याशिवाय गावाकडली पण पोरं उठत नाही ती.
म्हणजे शेतीचा विकण्याचं कारण म्हणजे नुसता कर्जबाजारीपणाच नव्हे, म्हणजे त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. बाबा हमी भाव नाही, पिकाला भाव हा, नाही. मग मी त्याच मुद्द्यावर येणार होतो की त्याचा दुसरा कंगोरा असा देखील आहे की शेतकरी म्हणतायत की आमच्या शेतीला हमी भाव नाही, आम्ही जे काय पेरेल ते आमच्या ज्यावेळी पदरात येतं त्यावेळी मात्र शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात विकावं लागतं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का की कर्जबाजारीपणा असेल आणि आपला हमी भाव नसणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे का ह्या पाठीमागे, या शेती विकण्या पाठीमागं? हो, तुम्ही सांगताय ते योग्य आहे. एक 3-4 कारण आहेत. म्हणजे एक तर कर्जबाजारीपणा, दुसरा हमी भाव असेल, लग्नासाठी रान विकणं, ह्या गोष्टी आहेत त्या. परत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की बाबा ही कारणं आपण समजू शकतो या, की बाबा दवाखाना असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल किंवा बाकी काही गोष्टी अडचणींसाठी हे करू शकतो या. लग्न होत नाही म्हणून शेती विकायची, घर बांधायचं, बंगला बांधायचा, 4 चाकी गाडी घ्यायची आणि उरलेले पैसे सावकारकीला लावायचे. हा फंड आता सगळीकडे चालू आहे. आपल्या भागात तुम्ही बघत असला तर ह्या सगळ्या प्रकारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक दिसून येते. तुम्ही आता सावकारीबद्दल बोललाच की तासगाव तालुका असेल किंवा सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी जो ग्रामीण भाग आहे तिथं लोक शेती विकायला लागलेत आणि त्या शेतीतून येणाऱ्या पैशातून सावकारी जोमत चालू आहे. 5% 10% असेल लोकांचा किंवा मुलांचा अलीकडचा व्यवसाय बनला आहे की शेती विकायची, शेतीत जे येतो जो पैसा आहे तो सावकारीत लावायचा. हा बरोबर आहे का? हे सगळं बरोबर आहे, पण पहिलं जर नैतिकता जर आपण बघितली तर ही शेती तुमच्या आजोबानं पंजोबानं पिढ्यानपिढ्या आलेली शेती, पिढ्यानपिढ्या आलेली शेती आहे ती. त्याने शेळ तुकडे खाऊन पोटाला टाचकं पाडून त्यांनी ही शेती जपलेली आहे आणि त्यांच्याकडून वारस हक्कानं ते तुमच्या नावावर आले. ती तुम्ही कष्टाने केलेली नाही. आयती गादी तयार आहे, आयती गादी तयार आहे आणि हे तुमच्याकडनं तुमच्या पुढच्या पिढीला जाणार आहे. विकायचा तुम्हाला नैतिक अधिकार कुठल्याही ह्याचा नाही, ते तुम्ही स्वतः कष्टाने ती परंपरागत आलेली आहे, तुम्ही ती द्यायची आहे पुढे तुम्ही ती विकायला लागलाय आता. हो, विकायला लागलाय. म्हणजे ठेवून काय करायचं हे प्रश्न म्हणजे एवढा फार भयानक आहे ते. खरं तर तुम्ही आता मगाशी म्हटला तसं बरोबर आहे, लाईफस्टाईल बदललेली आहे आपली, की आपण उत्पन्न आपलं बघत नाही त्याच्या दुप्पट खर्च करतोय. हा देखील लाईफस्टाईलचा परिणाम आहे हा. आणि सगळ्यात महत्वाचं आपण शेती विकून आता त्याची प्लॉट पाडत आहोत. प्लॉटिंगीकरण सगळ्यात महत्वाचं आलेलं आहे. शेती विकायचं प्लॉट पाडायचं. सगळे गुंठा मंत्री झाले. तर एक थोडंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. एक आसपासच्या आपल्याच गावातलं, आता मी नाव सांगत नाही, म्हणजे मी बघत होतो त्या माणसाला, तर ते 22 एकर रान होतं त्या एका शेतकऱ्याला. 22 एकर रान होतं. म्हणजे त्याच्या घरात 6-6, 8-8, 10-10 बैलजोड्या असायच्या. म्हणजे अन्नधान्याने हे काय मुबलक सगळं होतं. म्हणजे ह्याच्यावरून अंदाज करा की त्या रानाला पेरायला 8 तास जर पेरताना 8 तास मारायची म्हटलं तर 2 दिवस लागायचे. 22 एकराला एवढ्या 22 एकरात आज तो शेतकऱ्यांना विकून हा सगळा विषय त्याचा संपलाय की त्याचं राहतं घर आज त्याच्या नावावर नाही. म्हणजे 22 एकर फुकून घालवलेलं आहे. 22 एकर फुकून घालवली. राहत्या घराची जागा सुद्धा आज त्याची नाही, तो दुसऱ्याच्या जागेत राहतो. त्याची प्रगती तर झाल्या का शेती विकून? प्रगती शून्य झाली त्याची. म्हणजे ज्यावेळी दुष्काळात लोक कामाला जात होते तर तो एका 4 ह्याच्यात म्हणजे बुलेटवरनं त्यावेळी तो फिरत होता. आज त्याची आता अवस्था आहे की दुसऱ्याच्या रानात कामाला गेल्याशिवाय तो जगू शकत नाही. ही अवस्था आहे. 22 एकर वाल्याचं उदाहरण त्यांनी आता दिलं की दुष्काळात ज्यावेळी लोक आपलं घरचं सोडून दुसऱ्यात कामाला जायची इतकी परिस्थिती वाईट आली होती इथं, त्या काळात तो बुलेटवरनी फिरायचा. 22 एकर शेती होती, पण आज मात्र त्याच्याकडे स्वतःचं घरी नावावर नाही. ती 22 एकर शेती त्याने फुकून टाकली. इतकी परिस्थिती वाईट आली आहे. आता ह्याला जोडूनच सांगतो. आता तुम्हाला वाटेल की ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सांगतोय, तर जे कर्तृत्ववान पोर आहेत किंवा कर्तृत्ववान लेकर आहेत, ते वाळव्याला जर तुम्ही चालला तर वाळव्यामध्ये रस्त्याकडेला विलास माळी म्हणून एका शेतकऱ्यानं त्याच्या वडिलांचं आणि चुलत्यांचं पुतळं उभारलेत रानात पुतळे उभारले. त्याची स्टोरी अशी आहे की 1 एकर शेती राजाराम माळे आणि कोंडीबा माळे ह्या दोघा बंधूंनी 1 एकर शेतीपासून 90 एकर शेती केली. 1 एकर पासून 90 एकर शेती दोन भावाभावांनी केली. आणि त्या भावाभावांच्या कष्टाला सलाम म्हणून पोरांनी त्यांचं पुतळं उभारलं. ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे खरा वारसा हा आहे. करेक्ट. जे शेतीत जी काही लोक नाही म्हणतात ना, तर त्या शेतीत नाही म्हणणाऱ्या लोकांचं हे उदाहरण आहे. शेतीत काही पिकत नाही त्या लोकांना हे दिसतं की बाबा 1 एकर वरून त्या बाळी बंधूंनी 90 एकर शेती केली आणि त्यांच्याच मुलांनी परत त्यांचं पुतळं त्या रानात उभारलं. मुळात आता हमी भाव, बाजार भाव किंवा शेतकऱ्याच्या जीवावर जगणारी एक स्वतंत्र यंत्रणा आहे किंवा त्याला लुटून खायला सगळे बसले. अन्न साखळी तयार आहे. कुठलंही सरकार येऊ दे किंवा कुठलंही काय होऊ दे, कुठलंही सरकार आलं तर त्याला शेतकऱ्याचं फुकटच असेल. म्हणजे मला 1 लाख म्हणण्यापुरतं असतं की हे शेतकऱ्या सरकार आहे, पण शेतकऱ्या सरकार कधीच नव्हतं आणि इथून पुढे येणार नाही. आता मला 1 लाख रुपये पगार असेल आणि ज्यावेळी बाजारात शेतकऱ्याकडे भाजीपाला जोडी घ्यायला जातोय आपण, बरोबर बोलला,
तर त्याची भाजी मला 5 रुपयानं पाहिजे असते. बरोबर. आणि मग तेच शेतकरी तुम्ही कसा पिझ्झा जगेल? बर्गर खाताय त्यावेळी 100-200 देतात ते विचारत नाही पिझ्झा तुम्ही. बर्गर हॉटेलमध्ये गेल्यावर पण आमच्या तुम्ही tip शेतकऱ्याची देताय. तुम्ही कोथिंबीरी जुडी जरी घ्यायला गेला तर 5 रुपयाची हा. कोथिंबीरी जुडी आपण तुम्ही 2.5 रुपयाला मागतोय. हे सर्वसामान्य उदाहरण आहे. हे काय तुमचं माझं नाही, हे सगळीकडे सुरू आहे. मग हे शेतकऱ्याची एवढी दारिद्र्य अनास्था या सगळ्या गोष्टी असताना मग कुणाला वाटेल की बाबा शेती करावी, हे साहजिकच आहे. ही कारण आहेत ही. येणाऱ्या काळात असंच जर राहत गेलं तर आता महिन्याला 125 म्हणजे छोटा आकडा नाही आता हा. होय. थोड्या काळानं वर्षा 2-3 वर्षात मग हे सगळ्यात जमीन विकून सगळीकडे प्लॉटिंग दिसेल. प्लॉटिंग दिसलं तर मग लोकांनी खायचं काय? ते आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो आता त्याने काय खायचं काय. मग ह्या तुम्हाला जर हे गाडी बंगला किंवा ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ब्रँडेड छान सुखी जीवन जगण्याच्या नादात. जेवण जर जगायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला हार्डवेअर सॉफ्टवेअर कॉम्प्युटर फरशा हेच खावावं लागेल. हे आता शेती जर अशी कमी होत आली तर, आणि मुळात शेतीत राबायचं आहे किती जणाला. हो, तुम्हाला उदाहरण सांगतो. आता आपल्या द्राक्ष पट्ट्याची द्राक्ष इंडस्ट्री जी चालू आहे आता, तर ती बिहारी पोरांच्या मुळे चालू आहे. आपल्यातलं कोणी जात नाही. बरोबर आहे. आपल्यातली पोरं 2 GB संपवायला हे आहेत. रात्रभर घालू देत. आणि बाम याला तर चालेल पण नेता जगला पाहिजे. नेत्या मागे आपली पोरं आहे ती, आणि पानपट्टी आपली पोरं आहे ती. पानपट्टी आता पिचकाऱ्या त्यांना मारत. वाईट वाटेल मी ह्या गोष्टी बोलतोय हे, पण हे वास्तव आहे. आता हे कोणी नाकारू शकत नाही. माव्याच्या उदाऱ्या आपल्या तालुक्यात पोरांच्या किती आहेत त्या. एकदा गावोगावचा तुम्ही सर्वे घेतला तर धक्कादायक हे आहे. म्हणजे मग घरचं खाऊन लष्कराची भाकरी मागण्याचा प्रकार आहे हा. त्यांच्या माव्याच्या ह्याच्या उधाऱ्या. महिन्याभराच्या उधाऱ्यातनं एक कुटुंब 1 महिना 2 महिने राशन त्यांचं खायचं. राशन किराणा खायला एवढी अवस्था आहे आता ती. आता तालुक्याची ही परिस्थिती आहे तालुक्याची ही परिस्थिती आहे पण आता. लोकांना चैनी करायला पाहिजे, पण स्वतःच्या रानात त्यांना राबायला नको वाटतंय. त्याला जोडून दुसरा प्रश्न, हे जर असंच चालू राहिलं तर महागाई सुद्धा वाढणार आहे. होय. हं मागास लोक म्हणतात महागाई वाढली. खरं तर याला आपणच कारणीभूत आहे. आपण स्वतःची आपल्या आजोबांनी पंजांनी दिलेली जमीन जर विकून खात असून, तिथं काय उत्पन्न निघत नसेल तर हळूहळू काही प्रमाणात शेती कमी येत जाणार आहे. आणि त्याच शेतीत जे उत्पन्न तयार होतं, ते उत्पादित होतं, त्याची विक्री, त्याचा दर परत भरमसाठ वाढत जाणार आहे. ह्याला जोडून दुसरा एक प्रश्न आहे की हे होतंय ठीक आहे. आता आपण किती जर सांगितलं तर लोकांना फरक पडणार नाही. पण पुन्हा एकदा याच लोकांनी शेतीकडे वळण्यासाठी किंवा तरुण पिढीने शेतीकडे वळण्यासाठी काय केलं पाहिजे? काय प्रयत्न झाले पाहिजेत समाजातून? मुळात आता आमच्या शेतीच्या पद्धती त्या भाग किंवा तो प्रदेश याच्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने अवलंबून आहे. पिकं घेण्याची आमच्यात एक सुरी पद्धत आहे. वातावरण बदलन, ह्या जगातल्या सगळ्या तापमान वाढण हे जर सगळं बघितलं तर तुम्ही 12 महिन्यात 13 महिन्यात 14 महिन्याची पिकं घेण्यात आता पहिल्यासारखा फार इंटरेस्ट नाही. कमी दिवसाची पिकं तुम्हाला घ्यावी लागतील. आणि त्या कमी दिवसाच्या पिकातनं आमचं झालंय काय की आम्हाला कमी दिवसाची पिकं हे नको आहेत. आम्हाला पैसे घ्यायचे आकडे लाखांच्या पटीत आहे ती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम व्हायला लागले की म्हणजे आम्हाला हजारातनं पैसे नको आहेत, आम्हाला लाखोत लाकडं पाहिजे. आम्हाला ती सवय लागले. त्यामुळे ह्या सगळे प्रॉब्लेम आहेत. दुसरा विषय वळलं काय पाहिजे लोकांनी परत. हां, आता ह्याचा की म्हणजे शासनाच्या काय योजना असतील म्हणजे आता म्हणजे आणि ह्याला म्हणजे अंडी, मटण, मांस आणि मासे ह्या 4 गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर दुनियेला आग लागू दे तिकडे. पण लोक काय खायचं, तुम्हाला जे लोकांना मार्केटला काय चालतंय तिचं आपण द्यायला पाहिजे. बरोबर आहे. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. शासनाच्या बऱ्याच योजना आहेत पण त्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा आता मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. जे मार्केटला काय खपतंय तेच विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं दुसरा ह्याला जोडूनच एक विषय सांगतो की शासनाची सगळ्यात चांगली योजना, पण ते फार तिचं ग्रामीण भागाला त्याचा लाभ झाला नाही फार. म्हणजे कमी टक्का. म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धी योजना म्हणजे ग्रामीण भाग आणि जनावरांचा गोठा हे सगळ्यांची नाळ जुळलेली. प्रत्येक घरापुढे गोठा आणि 4 म्हशी ठरलेलं उदाहरण होतं. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही शासनाची फार चांगली योजना आहे. पण ती योजना प्रशासकीय अनास्थेमुळे तिथपर्यंत जात नाही. गावोगावचे टगे त्यांच्या बगल बच्चांशिवाय ह्या योजना काय आहे नेमकी? तर ते जनावरांच्या गोठा बांधणीसाठी 77,000 रुपयाचं अनुदान सरकार तुम्हाला देते. 77,000 रुपयाचं किती जनावरांच्या पाठीमागं? 5 ते 6 जनावरांच्या पाठीमागे हे अनुदान मिळते. पण ते हे अनुदान तर हे गावोगावी अजून कित्येक लोकांना ह्या योजना माहिती नाही सर. त्या योजनेचे कागदपत्र माहिती नाही. ती लोक स्वतःचा खर्च करून त्या सगळ्या गोष्टी करतात. पण ह्या शासनाच्या चांगल्या योजना तिथपर्यंत जात नाही. खरं तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेतकरी अज्ञान असतो, त्याला माहित नसतं. पण सरकारी स्तरावरून सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊन करणं गरजेचं आहे. मात्र ही सरकारी अधिकारी करत नाहीत. ही सरकारी अनास्था आहे. त्यामुळे हा हे आहे अनास्था याबद्दल. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांच्यापर्यंत न्यावी लागतील. तुम्हाला चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत घेऊन जावं लागेल. आमिर खान पाणी फाउंडेशन त्यांची टीम एवढं चांगल्या पद्धतीनं काम करते की बाबा शेतीत काय सुधारणा करायला पाहिजे, शेतीत काय बदल करायला पाहिजे
पण त्यांचं आता साताऱ्याला ट्रेनिंग झालं चालू काल आहे. परवाच, हो. गावोगावी त्यांच्या ह्याच्यासाठी त्या ट्रेनिंगसाठी लोकांना ती बोलवते, स्वतःच्या खर्चाने नेतेत, पण तरी लोक सुद्धा लोक तयार नाहीत जायला. लोक जायला सगळ्यात तयार महत्वाचं नाहीत. की म्हणजे तुम्हाला कोणतं सांगायला इच्छुक आहे, फ्रीमध्ये तुम्हाला तिथपर्यंत नेतंय, तुम्हाला सगळं दाखवते, कसं काय करायचं हे सगळं सांगतंय, पण लोक मात्र जायला इच्छुक नाहीत. एवढं सगळं करत असताना लोकांना यात रस नाही. लोक आता त्याला जोडूनच दुसरं सांगतो की शासनाची फळबाग लागवड, पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना आहे, तर ती योजना पण चांगली आहे. तुम्ही फळबाग लागवड तुम्ही बांधावर आंबा लावू शकताय, नारळ लावू शकताय, चिंच लावू शकताय. चिंचेचं आता ह्याचं उदाहरण म्हणून एक सांगतो की माझ्या वैयक्तिक रानात ओढ्याकडाला एक चिंचेचं झाड आहे. दरवर्षी त्या झाड ते 10,000 रुपयाचं उत्पादन देते. आम्ही जाऊन त्याच्या चिचा झाडून बाजारला नेऊन पोती भरून विकतो. ह्या पहिले आम्ही काय करत नाही. त्याला खर्च वर्षात शून्य खर्च त्याला. एक चिंचेचं झाड दरवर्षी 10,000 रुपयाचं उत्पादन देते. साईड बिझनेस झाला ना तो. साईड बिझनेस झाला. पण आमची मानसिकता अशी आहे की शेतीत पण ते उद्योग कुठला किंवा कुठली आपण शेती करतोय त्या लायकीचा तो शेतकरी, ही मानसिकता आमची झाली. ह्याच्यापेक्षा पुढचं काय झालंय म्हणजे की एकानं ऊस लावला तर सगळ्यांनी ऊस लावायचा. ह्याच्यामुळं हमी भाव पण कमी आहे, मग त्यामुळं एकाच वेळी बाजारात सगळी पीक एकदमच यायला लागली. होय. आणि दुसरा विषय काय आहे की भाजीपाला उत्पादन करणारा शेतकरी म्हणजे फार कमी लायकीचा. म्हणजे असे शेतकऱ्यांच्यात पण फार मानसिकता प्रचंड आहे. मानसिकता म्हणजे आता एक झाड चिंचेचं जर 10,000चं तुम्हाला उत्पादन देत असेल, त्याला अजिबात राबायचं नाही. नारळाचे झाड तर एक झाड आता वर्षाला 200-300 नारळ देते. नारळाचे भाव तर 40-50 रुपये आहेत. नारळाचा भाव आज बघा किती आहे ते. आणि त्या नारळाचं झाड किंवा हे चिंचेचं झाड हे तुम्हाला म्हातारपणी ही पेन्शन देण्यासारखंच काम आहे ना. हे शासकीय कर्मचाऱ्याला जशी पेन्शन मिळते तशी ह्या शेतीतली ही झाडं तुम्हाला पेन्शन देणारी झाड आहे नाही. पण ही झाडं किंवा ही असे लागवणं आम्हाला नको आहे नाही. आपण लोकांचं बघतोय, लोकांनी त्याच्या रानात जर ऊस पेरला तर आपल्या रानात ऊसच आला पाहिजे. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. सगळा विषय तुम्ही कमी जा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे, मिश्र शेती आमच्यात अजिबात केली जात नाही. एकच म्हणजे त्यात मिश्र शेती म्हणजे आधी लोकांना समजावून सांगा काय आहे ते. मिश्र शेती किंवा बहुपीक शेती आपण त्याला म्हणू शकतो की बाबा एकाच ह्याच्यात 2, 3, 4 प्रकारची शेती घ्यायची. सावडेला राजाराम आप्पा म्हणून मानेसर आहेत, तर त्याने रामफळ लावलंय, सीताफळ लावलंय, आंबा लावलाय आणि शेवगा लावलाय. 4 ते 5 पिकं ते एकत्र लावलंय त्याचे, आणि ते चांगल्या पद्धतीने ते घेते. 71 वर्षाचा माणूस जर ह्या चांगल्या गोष्टी घेत असेल तर आम्हाला नवीन शिकणाऱ्या पोरांना आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही करतच नाही ना. आम्ही शेतीत काय नाही म्हणून शेतीच्या नावानं कायम आम्ही बोंब मारत आलोय. सारिका वनमाने म्हणून आता ह्याला जोडूनच एक सांगतो की याळावीची एक महिला आहे, बेदाण्याचा व्यवसाय करते. शेतकरी महिला, विशेष म्हणजे त्यांची द्राक्ष बाग आहे. तर वर्षाला ते 15 लाख रुपयेचा उत्पन्न ह्या बेदाण्याच्या सगळ्या व्यवहार, 15 लाखाचा व्यवहार ते करते. एक महिला आहे तासगावला, एस टी स्टँडवर तुम्ही बघितलं तर ती स्वतः बॉक्स उचलून एस टीमध्ये ठेवत असते. तासगावपासून गुजरातपासून ह्या सगळ्या राज्यातने ती प्रवास करते. बेदाण्याचा व्यवसाय मग एक महिला करू शकते, आपण का करू शकत नाही. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं मग शेतीविषयी अनास्था प्रचंड हे आहे. म्हणजे आणि सगळ्यांनी काय झालं की शेती म्हटलं की ते अंगावर पाल पडल्यासारखं दुर्लक्षित आहे. कुठल्या पोरगीला वाटत नाही की माझा नवरा शेतकरी असावा. पण तुमच्या ताटात जे खायला येते तर ते अख्ख्या कोरोनात तुम्ही जर बघितलं तर सगळं जग थांबलं होतं, पण शेतकरी उन्हात राबत होता. पण ह्याची दुसरी बाजू पण अशी आहे की आता मुलांची लग्न होईनात. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, जर शेतकरी मुलगा असेल तर मुलगी द्यायला कोणी तयार नसतं. त्यामुळं मुलं आता शेतीपासून बाहेर पडायला लागलेत. त्याचा परिणाम हा असू शकतो का? लग्न होत नाही. आता लग्न होत नाही तर ह्याच्या पाक मागे जर आपण गेलं तर 15 ते 20 वर्षापूर्वी स्त्री भ्रूण हत्या झाल्या, तर तिथपर्यंत ह्याचं मोजलं जातं. हो. ह्या स्त्री भ्रूण हत्या झाल्यामुळे ह्या सगळ्या मुलगा आणि मुलगी यांचा बॅलन्स सगळा बिघडला आहे. मुलांची संख्या झाली जास्त आणि मुलींची संख्या कमी. आणि त्यात अपेक्षित पाहिजे त्यांना की मुलगा पुण्यात राहणार पाहिजे, शेती करणार नको. त्यामुळे तर मुलं शेतीतनं परावृत्त व्हायला लागली. हे भयानक आहे फार. आणि आता इराक युद्ध आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर जगात अन्नधान्य निर्मिती करणारे देश किती आहे ते आपल्या देशाची लोकसंख्या जर तुम्ही बघितली तर आपल्याला भविष्यात फार म्हणजे कुठनं आणून सुद्धा आपले लोक पुरणार नाही एवढी आता आपल्याकडे फार अवस्था आहे. ठीक आहे, थांबूया न्यूट्रल. आपण खूप वेळ चर्चा सुरू आहे आपली. खरं तर आपण मुद्दे सांगितले काय असतील, आपण लोकांना पटवून द्यायचा सुद्धा प्रयत्न केला की यातून हित पुढं काय होणार आहे. जर आपण जमिनी विकल्या तर लोकांनी गांभीर्यानं गोष्ट ही घेणं गरजेचं आहे.
की जर येणाऱ्या काळात आपण अशी शेती विकत गेलो, प्लॉटिंग पाडत गेलो, तर मात्र त्यांनी सांगितलं तसं सॉफ्टवेअर खायला लागणार लोकांना की इंजिनिअरिंग खायला लागणार लोकांना. शेतीपूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे का, तर 100% आहे. दुसरे व्यवसाय उदरनिर्वाहासाठी केले पाहिजेत. मात्र जी घरच्यांनी पिढ्यानपिढ्या शेती आपल्याला वारसा हक्कानं दिले, ती जर आपण विकून पुढच्या पिढीला फक्त पैसा देत असू, तो पैसा भ्रामक गोष्ट आहे मी म्हणतोय खरं तर. कारण तो पैसा शेवटपर्यंत जाणार नाही. यांनी सांगितलं की 22 एकर शेती असणारा मनुष्य आज स्वतःला घरसुद्धा त्याचं नावावर नाही. इतकी मोठी परिस्थिती वाईट आहे की लोकांनी शेती विकली तर परत शेती मिळत नाही. आणि इथनं पुढं असंच जर होत राहिलं तर मात्र पुन्हा लोकांना आपल्या कृषीप्रधान देशाला सगळ्या वस्तू आयात कराव्या लागतील. धन्यवाद.